अपहरण आणि हत्या झाली. 24 तास ते 48 तास या परिसरामध्ये तणाव होता. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त या ठिकाणी आंदोलन केलं. मात्र आज गावात थोडी शांतता आहे. त्यामुळं रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान मयत संतोषवर अंत्यसंस्कार झाले. सरपंच म्हणून तरुण तडफदार संतोष अत्यंत लोकप्रिय होते. प्रत्येकाच्या कामाला जाणं किंवा प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणं यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यामुळं गावकरी एक दिलाने आज बंदमध्ये उतरलेले आहेत. 100% हे गाव कडकडीत बंद आहे. शांतता जरी असली तरी गावावर तणाव दिसतोय. माझ्यासोबत मयत संतोषच्या पत्नी आहेत, आई आहे आणि त्यांचा छोटा मुलगा सुद्धा या ठिकाणी आहे. ताई, मला माहिती आहे तुमच्यावर काय प्रसंग उतरलेला आहे, त्या कशातून तुम्ही जाताय. मात्र काय गोष्टी बोलल्या पाहिजे जे लोकांना कळायला पाहिजे, काय म्हणणं आहे नेमकं तुमचं? झालं आता पुढच्यासाठी बी संरक्षण द्यावंच लागेल ना. आता एक झालं, तुम्ही आलात माझ्याकडे, माझ्या धनून संतो, मग आता ही झालंय ते खरं, पण आता मला न्याय द्यावं लागल. माझे आता लेकर येत, मी आहे, हे छोटे छोटे बाळ येत, ही माझी सून आहे. मग आता मी कसं करता, माणूस घरातला गेल्यावर मी काय करू ह्यांच्यासाठी आता सांगा. मग ह्याचा काहीतरी निर्णय द्यावा लागन. आमचं संरक्षण तुम्हाला करावंच लागन, आम्हाला न्याय द्यावं लागन. ही माझे लेकर, माझा धनू कुठं गेला तर मी जाऊ शकते का, ह्याचा काहीतरी निर्णय ठरवावा लागन तुम्ही. कसं माझ्या सरपंचाच्या माग त्याचा भाऊ जात होता, मी लगेच फोन करीत होते. आता सुद्धा मला तुमचा फोन नंबर असला तर मी तुम्हाला लगेच फोन करू शकते. मग आता कोण जाईल, मी समजा बाई आहे, माझा धनू जर बाहेर गेला सरपंचाचा भाऊ तर मी कशी जाऊ शकते. मला आता सुनाला लेकरायला राखणच बसावं लागेल ना. पण मला एक सांगा की काय म्हणजे सरपंच ताणतणावात होते आधी कामाला घेऊन, काय गोष्टीला कामाला, सरपंच कामाला, अजून आता घरचं शेतातलं बघायचं, घरी यायचं, शेतात जायचं, ते बी काम करायचंच की. मशीनकडे जायचं, मशीन कामाला, मग दुसरं काय नाही. मग आपलं थोडं तितकं आपलं खेळण्यासाठी करायचं, भाग वापरतं तर करावं लागेल की. शेतात जायचं, घरी यायचं. काय बोलले, ताणतणाव होता, काही असं भांडणं होतील असं काही बोलले होते? नाही नाही नाही, भांडणं काहीच नाही बोलले नव्हते. ते काय म्हणले बघा, मी खरं सांगते, मला काहीच खोट. जणू संतू काय झालं रे तू बोलायला, काही नाही गाई, दुसऱ्या किरकिरी म्हणजे कसं त्याचं म्हणणं, किरकिरी कुणाच्या झाल्या राहू द्यायच्या नाही तर आपण थोड्या मिटवायच्या. हा, त्याचा प्रयत्न त्याच्या लहानपणापासून, त्याच्या वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून त्याचं कामच हे होतं. कुणी मिलिटरी चाललं त्याला पैसे नसतील द्यायचे, कुणाचं काय झालं भांडणं झाले ते मिटवायचे. म्हातारे माणसं असतील तरी सुद्धा त्यांच्यासारखं बोलायचं, तरुण असतील तरी त्यांच्यासारखं बोलायचं आणि मिटवून टाकायचं. त्याचं हे काम होतं. ज्या लोकांचे भांडण झाले ह्याच्या आधी काहीच त्याचा संबंध, काही नाही संबंध नाही नाही नाही, ह्याच्या आधी कुणाचा संबंध नाही, काहीच नाही. आम्ही कुठं जा, काय कशाला संबंध आहे, नाहीच. आता संबंध आहे कुठं कुणाचं काय झाले किरकिरी काय नाही, ह्याच्या आधी काही संबंध नाही तिकडच्या भांडणाचा. काय म्हणणं आहे आता नेमकं सरकारकडे मागणं? आता आमचं म्हणणं, आम्हाला तुम्ही संरक्षण द्यावं लागेल. आणखी जीवाला भीती आहे तुम्हाला? माझ्या जीवाला भीती, माझ त्या कधी पाठीमाग बसलेला माझा धनू गेला कुठं तर मी कशी करू पुन्हा. असंच कुणी अडवलं काय केलं तर पुन्हा मी काय करू. मी बाई, मी कुठं जाऊ शकते आता. मी एकामेकाला असं 5 मिनिटात 2 मिनिटं फोन नाही केला, हे 5 रिंग वाजल्या, मान पुन्हा नाही वाजल्या तर मी लगेच म्हणलं धनू संतूच्या 5च रिंग वाजल्या आणि पुन्हा फोन बंद झाला. म्हणला थांबाई मी बघतो. म्हणजे मग ही अशी मी काय करू शकते आता. मग ही लेकरं आता शिकायची, लेकरं ही सून सांभाळायची, काय करू मी आता. सगळ्या जबाबदार ताई, तुम्ही बोला, काय म्हणणं आहे तुमचं? ज्या नराधमाने हे केलंय त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फाशी म्हणजे फाशीच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय म्हणजे न्याय दिलाच पाहिजे. तुम्ही काय करायचं, आम्ही आता लेकरांनी, आम्ही आज माझे दीर आहेत छोटे, त्यांना पण आज ह्यांचा घात झाला, उद्या त्यांना काय होऊ शकलं आम्हाला माहिती आहे का. त्यांच्यासाठी पण त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, अशी इच्छा आहे आमची. काय बोलणं झालं, काय ताणतणाव? काहीच नाही, काहीच ताणतणाव कधीच नाही. भांडणाचा काय उल्लेख? नाही नाही, काहीच नाही. निश्चितपणे बघितलं त्यांचे बंधू सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. धनुदादा, काय म्हणणं आहे नेमकं, काय एवढा प्रसिद्ध सरपंच अडीअडचणीला लोकांच्या धावून जाणारा, ह्याच्यामुळं तर हे शेवटचा जे घात झालाय ना, ते अडीअडचणीमुळं आणि समाजसेवेमुळं सगळं म्हणजे
मला त्याचं दुःख नाही. समाजसेवा ही आमच्या जन्म झाल्यापासून आतापर्यंत समाजसेवा होती. तुम्ही ह्या घरावरून बघताय, तिसऱ्या टर्मचा सरपंच आहे. 4 लोक सुद्धा माझ्या घरात व्यवस्थित बसू शकत नाहीत, किंवा माझा एखादा पाहुणा आला तर मी त्याला म्हणू शकत नाही तर राहा, माझ्याकडे व्यवस्था नाही. माझ्या भावाच्या नावावर बँक बॅलन्स 1 रुपया नाही, एखादी गाडी त्याच्या नावावर नाही, फोन पे नाही, किंवा त्याचं कुठलीच प्रॉपर्टी नाही की त्यांनी ह्या सरपंचकीच्या ह्याच्यात समाजसेवेमध्ये इतका त्याग केलेला आहे की त्यांनी स्वतःचं काहीच आतापर्यंत बघितलं नाही. मग हे जी घटना घडली इतकी बेकार घडली की आम्हाला ह्याचं काही वाटत नाही की हे आमचं पुढं काय होणार आहे काय नाही. माझा भाऊ असताना मला सगळं आयुष्य, सगळे धन दौलत माझी तीच होती. मला आता कुठल्याच धन दौलतीची गरज नाही. माझा भाऊ ही माझी सगळ्या धन दौलत मोठी होती. आणि इतकं सावलीसारखं मी त्याला सांभाळत होतो. त्याला इतकं मी त्याची सावलीच कधी तोडली नाही. काल सुद्धा मी 2 मिनिटं अगोदर फोन केला होता, दादा मला फोन कर, गावाकडे निघताना फोन कर. कारण कधी मुंगी बी मारली नाही. त्याच्यामुळे त्याच्या तरी लक्षात कसं येईल मला असं होईल म्हणून त्या हे ना ते निघून आला. तिथेही गावात राहणाऱ्या वॉचमननीच फोन केला होता की मला मारहाण झाली, म्हणूनच गेले होते. म्हणूनच गेले होते. गावामध्ये गावगाडा हाकताना किरकोळ कारकोळ सारख्या तक्रारी होत राहतात. तर ह्या तक्रारी मागच्या 2-3 वर्षात, ह्या 5 वर्षात आम्हाला इथं PI साहेब वाघमोडे साहेब होते, आम्ही सगळं त्यांच्याकडून स्टेटस घेतलं. आमच्या गावात मागच्या 5 वर्षात 2% सुद्धा गुन्हा नाहीत लोकसंख्येच्या प्रमाणात. शांत गाव आहे. सगळं शांत गाव आहे. 18 पगड जातीचं गाव एका फॅमिलीत राहिल्यासारखं राहतंय. सगळ्यांच्या सुखदुःखात आम्हीच सगळं, आम्हाला गावानी, खरं तर गाव आम्ही नाही सांभाळलं, गावाने आम्हाला सांभाळून आम्ही त्यांची सेवा केली. बरोबर. आम्हाला गावाने दोघांना पण वटीत घेतलं होतं आणि गाव चलत होतं. काय झालं बोलणं शेवटी तुमचं नेमकं? तेवढा लास्ट कॉल माझा फोन आलेला. आणि जे इथं जे किरकोळ चिल्लर त्यांचं काही झालं होतं वाचाबाची, ते सोडायला माझा भाऊ गेला होता. ते भाऊ गेला असताना माझ्या भावाला पण तिथं मारलं. त्यांनी थोडं प्रत्युत्तर म्हणून धक्काबुक्की केली असेल, थोडं नॉर्मली. पण ह्याचा काय एवढं म्हणजे मोठा इश्यू हवा असं काही एवढं मोठं नव्हतं. हे जे आरोपी आहेत, हे मला आरोपी माहिती आहे. मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले. सुदर्शन घुले त्या दिवशी तिथं होता. प्रतीक घुले तिथं होता. कृष्णा आंधळे तिथं होता. त्याच्यानंतर अजून सुधीर सांगळे तिथं होता. हे सगळे लोक तिथं आलते. ह्यांच्यासोबत अजून 4-5 जण होते. आम्ही त्यांना आमची माणुसकी दाखवली. सगळा गाव इकडून उभा होता, पण आम्ही पोलीसच्या संरक्षणामध्ये त्यांना जाऊ दिलं. आमचं काही दुश्मनीच नव्हती ना. तर मी त्याला इथं अडवून मारू कशासाठी आणि काय करू? मला काय भेटणार आहे त्याच्यातनं? कारण माझा तर पेशा नाही तो की आम्हाला कुणाला हानमार करायची, किंवा आमचं स्टेटस तुम्ही चेक करा, आमच्यावर विश्वास ठेवू नका, स्टेटस चेक करा. आमच्यावर कुठली केस नाही ना, आम्ही कोणावर आयुष्यात केली नाही. पण ते पवन चक्कीच्या कामाचा काय विषय होता त्याच्यावर? नाही, पवन चक्कीच्या कामाचा नाही. तिथं पण जे लोक आहेत ना, ते नॅशनल लेवलचा प्रोजेक्ट आहे. त्याचे सगळे इफेक्ट, साईड इफेक्ट हे शासनानं सगळे तयार करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण इतकं छोटे आहेत त्यांना म्हणायला की ह्याचं नुकसान आहे किंवा ह्याचा फायदा होतोय. नॅशनल लेवलचा प्रोजेक्ट आहे. आणि तिथं उलट आम्हाला म्हणले की तुमच्या गावाला 2 पैसे सगळ्याला मजुरी मिळाली पाहिजे, अशा हिशोबाने तुम्ही आम्हाला नियोजन सांगा, आम्ही त्याप्रमाणे करू. जे छोटे छोटे बंद पडलेले धाबे वगैरे होते त्यांना 30-30, 40-40 हजार रुपये त्यांच्याकडून लेबर राहिलं, त्या लोकांना पैसे मोबदला मिळायला. तिथं माझ्या गावातले लोक जाऊन मजुरी करायले, त्यांना 2 पैसे भेटायले. त्याच्यामुळे त्यांचा विषय म्हणजे हा विषय फक्त सरपंच नात्यानं वॉचमॅननं बोलवलं एवढाच आहे. पवन चक्कीचा किंवा त्यांनी आपल्याला काही त्याच्यातनं हे केलं असं काहीच नाही. आणि उलट त्यांनी लिगली कंपनीनं केस केली, त्याचा FIR माझ्याकडे. ती जर सपोर्टेड असती ह्या गोष्टीला कुठं, तर त्या कंपनीने FIR दिला नसता. आरोपी बरोबर FIR. आणि जे अट्रॉसिटी करायला गेले होते त्या लोकांना अट्रॉसिटीची केस घेतली नाही केस पोलीस स्टेशनला, ते परत आले संध्याकाळी. आणि मला जर काही त्यांच्या म्हणजे जातीवाद म्हणा किंवा काय म्हणा, मला त्यांच्यावर केस करायची असेल तर हे जे अट्रॉसिटी करायला लोक गेले होते ना, तर माझा भाऊ तिथे गेला असता, मी गेलो असतो अट्रॉसिटी कराच म्हणून. आम्ही गेलो नाही, कारण आम्हाला त्याच्याशी मतलबच नव्हता ना काही. पण जे आदल्या दिवशी तिथे गेले होते 10-12 लोक, वॉचमॅननी त्यांना अडवलं तुमच्या गावच्या, ते लोक तिथं कशासाठी गेले होते, त्यांची भांडणं काय? ते त्यांचं म्हणजे काय विषय हे असं आपल्याला सखोल सांगता येत नाही. पण त्याच्या अगोदर घडलेले किस्से असे आहेत की काही हप्ता चालू होतोय का, काही वसुली होतीये का, काही अधिकाऱ्याला किडनॅप केलं होतं 2 तिथल्या प्रोजेक्ट मॅनेजर आणि स्टोर इंचार्जला. मागच्या 3-4 महिन्याखाली त्यांना दोघांना पण किडनॅप केलं होतं. असंच किडनॅप करून परत मग हे सगळं
सोडवलं होतं त्यांच्या ताब्यातून, कारण त्यांची त्यावेळेस खंडणीची मागणी होती की आम्हाला ही खंडणी द्या. आताचे आरोपी त्यावेळेस किडनॅपिंगला तेच होते का वेगळे? नाही ते त्यावेळेस कोण होते ते मला काही डीप मध्ये माहित नाही. आताचे जे आहेत ते माझ्या भावाचा जे त्यांनी निर्गुण खून केलाय हे मला माहिती आहे, फक्त त्यांचा मला काही विषय नाही माहिती. बरं, आता सेफ्टीसाठी फॅमिलीसाठी काय म्हणाल माझी फॅमिली आहे ते आता डिपेंड कुणावर आहे. मी आता लहान आहे सगळ्यामध्ये, म्हणजे माझ्या सगळ्या जे कुटुंब आहे माझं त्याच्यामध्ये. पण आता असं झालं की माझ्यावर जिम्मेदारी सगळी पडली. मग आईचं माझ्या म्हणणं असं आहे की मला अजून काय झालं, मला अजून जर कुठं माझा घातपात झाला तर मग ह्या शनी कुणाला कोण न्याय देणार त्याच्यानंतर, किंवा न्याय तुम्ही देता ना सगळं आणून ज्या गोष्टी नाहीत त्या, पण मी जे सुख देणार आहे माझ्या लेकरांना, माझ्या माईला माझी माया देणार आहे, ती कोण देणार? ते देऊ शकता ना कोणी? नाही देऊ शकणार कोणी. कुटुंबाची सुरक्षा कुटुंबाची सुरक्षा माझ्या महत्वाची आहे. मला कुटुंबाची सुरक्षा पाहिजे सगळ्यात मेन. महत्त्वाची. आणि माझं कुठलंही कुणाबरोबर काही ह्याच्या अगोदर आमचं कुठं भांडण नाही, कुठं आम्हाला कोणी हे केलं नाही. ह्या लोकांना फाशीची शिक्षा, ह्या लोकांना जन्मठेप, हे तुम्हाला सांगतो हे झालीच पाहिजे. तर माझ्या भावाला कुठंतरी न्याय तर मिळणारच नाही. त्याच्या आयुष्यात त्यांनी एक मुंगी सुद्धा मारली नाही. न्याय तर मिळणारच नाही, पण कुठंतरी समाजाला की वाटेल की बाबा कुठंतरी न्याय व्यवस्था आहे, प्रशासन आहे, न्याय देता येत आहे, ह्या दृष्टिकोनातून त्याला लक्षात येईल. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न विचारतो. लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची, त्याची काय पार्श्वभूमी असू शकते का याच्यामध्ये? काहीच नाही साहेब. जातीवादाचा ह्या गावामध्ये मी माझं सांगतो तुम्हाला, ह्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या इलेक्शनला आम्ही कुणाच्या असं मत केलंच पाहिजे, तुला हे केलंय, तुला ते दिलंय नाही. आम्ही दोघं जण एका रूम मध्ये बसून, घरात बसून लोकांनी आम्हाला तिसऱ्या वेळेस चॉईस केलंय. मी हे वारंवार सांगतोय माझ्या मित्र परिवाराला पण, कारण का मी चांगला किंवा वाईट हे तुम्ही अनुभव घेतल्यानंतर मी परत तुम्हाला काय सांगणार, वाईट आहे का चांगला आहे? तुम्ही ठरवता ना हे चांगलं आहे का वाईट आहे. किंवा माझं जे गाव आहे ना त्या गावामध्ये कुठलाच वाद नाही, कुणी विरोधक नाही. ज्या दिवशी इलेक्शन संपन त्या दिवशी आमचा सगळा एकोपा कायम आहे. आम्ही सगळे एकमेकांच्या सोबत होतो. तुम्ही वारंवार बघताय की मसाजोगचे जे लोक आहेत, मसाजोगचे जे 18 पगड जातीचे लोक आहेत ना, ते सगळे मिळून एक कुटुंब आहे. त्याच्यात कुणी ना विरोधक आहे ना कुणी आपला आहे तुपला आहे. सगळ्यांना समान न्याय, सगळ्यांना समान काम, सगळ्यांना समान वागणूक, हे आमचं तत्व आहे. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी देशमुख कुटुंब अत्यंत दुःखात आहे. आपल्याला आपण समजू शकतो की या कुटुंबावर काय गुजरत असेल, कारण घरातला प्रमुख करता मुलगा अशा पद्धतीने जाणं निश्चितपणे दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. ईश्वर त्यांना ताकद देऊ यातून बाहेर पडण्याची. मात्र त्यांची महत्वाची मागणी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे की आता गेलेला तर गेला, मात्र बाकी उरलेले आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग.